तर संतोष देशमुखांचे 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। 19 दिवसांपासून पोलीस शोध घेत आहेत, पण पोलिसांना 3 प्रमुख आरोपींना पकडण्यात यशच येत नाहीये। दुसरीकडे या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडही पोलिसांच्या हाती लागत नाहीये आणि अशातच संतोष देशमुखांच्या फरार आरोपींची हत्या झाल्याचा दावा करणारी एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे। काय आहे ही ऑडिओ क्लिप आणि कोणी आणली आहे ती समोर, बघूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट। देशमुखांचे आरोपी कधीच सापडणार नाहीत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 3 आरोपींची हत्या, दमाल यांना फोन, आरोपींचा खून। बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही। अजून आपण ओपन नाही करायचं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा अंजली दमाल यांनी केलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींची कर्नाटक सीमेवर हत्या झाल्याचा एक व्हॉट्सअप कॉल आल्याचा दावा अंजली दमाल यांनी केलाय। बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही। अजून आपण ओपन नाही करायचं। परत एकदा बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही। अजून आपण ओपन नाही करायचं। हे कोणाचा फोन आहे, कुणी केलेला आहे? हा एका व्यक्तीने काल रात्री 11:15 फोन केले। माझा व्हॉट्सअप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात, म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले। देशमुखांच्या हत्या प्रकरणात प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे, तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे फरार आहेत। जसं मी व्हॉइस मेसेज उघडला, त्यांनी पहिले 2 मेसेजेस डिलीट केले, पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एसपींना पाठवला आणि मग मी तो ओपन केला, म्हणून माझ्याकडे ते 2 मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले। पहिल्या 2 मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिन्ही आरोपी सापडणार नाहीत, कारण या तिघांचंही मर्डर झाले। आता खरे आहेत खोटे आहेत, हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती, म्हणून ही माहिती मी एसपींकडे काल दिलेली आहे। तुम्हाला धमकीचेही फोन आले? तुम्हाला आला? मला नाही आलाय, मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली। दमाल यांनी ही ऑडिओ क्लिप बीड पोलीस अधीक्षकांकडे दिली आहे। दमाल यांच्या दाव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे। मोर्चा म्हणजे ड्रामा आहे, सर्व राजकीय ड्रामा आहे। अहो, आम्ही मोर्चा ठरवलाय का? हा मोर्चा कोणी ठरवलाय? मोर्चा कोणी ठरवला? सामान्य लोकांनी ठरवला। त्याच्यात कोणत्या पक्षाचे माणसं नाहीत, काय नाही। ड्रामा बिमा अंजलीताईंना काय कळायचं? आमचे भेट आमचं लेकरू गेलंय ते ड्रामा आहे का? अरे आमच्या घरातलं लेकरू गेलं ना, तडपून मारलं ना, याला ड्रामा म्हणायचं? वारे पट ते काही बोलतील, आम्ही असं वेग स्टेटमेंट करणार नाही। कोण त्यांचं खून कोण करेल बाबा? काय संबंध आहे? त्यांचं खून बिन नाही, ते 3 बी सापडतील आणि 4था बी सापडल आका। दुसरीकडे इतक्या गंभीर प्रकरणात सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या अंजली दमानिया एखादा दावा करत असतील तर त्याची चौकशी करण्याचं काम सरकारचं आहे, मात्र सरकार अंजली दमानियांचे हे आरोप खोटे असल्याचं म्हणतंय। अहो, अंजली दमानिया बोगस आरोप करत असतील ते एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षकाकडे दिली पाहिजे। तुम्ही काही बोलाल, मी सांगतो तिला दुबईला नेऊन टाकलं, मग काय ते झालं सत्य? हे बेछूट आरोप करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत। तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या, शासन तुमच्या पाठीशी उभं आहे, शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहेत। 3 लोकांची हत्या झाली, मग त्यांच्या डेड बॉड्या कुठं आहेत, मग त्यांना तिकडं का टाकलं? हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण करायचं काही लोक काम करतायत। आज जो मोर्चा निघलाय तो सर्व पक्षी निघालाय, राजकारणाला वेगळ्या दिशेने जे टर्न द्यायचा प्रयत्न करतायत। देशमुखांच्या मारेकऱ्यांमधील 3 आरोपी फरार आहेत, तर यामागील मास्टरमाइंड धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराड असल्याचा आरोप वारंवार होतोय। त्यामुळेच अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्याचं महत्त्व वाढलंय। पोलीस या सगळ्यांकडे कसं बघणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। NDTV मराठी, बीड।